नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ चांदेकर याला महानगर गॅस या नावाने फ्रॉड कॉल आलेला आहे। त्यावर त्यांनी कशा प्रकारे फिरकी घेतली त्या फ्रॉड कॉलवाल्याची त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। महानगर गॅसच्या नावाने फसवणुकीचा कॉल करणाऱ्याच्या अभिनेता सिद्धार्थ चांदेकरांनी चांगलीच फिरकी घेतलेली आहे। या संभाषणाचा व्हिडिओ त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केला असून त्यावर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे। ऑनलाईन फ्रॉड कॉल, डिजिटल फसवणुकीच्या अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात। काही जण त्याला बळी पडतात तर काही जण सतर्क राहून अशी फसवणुकीचा पर्दाफाश करतात। मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने मात्र अशाच एका फ्रॉड कॉलची फिरकी घेण्याचं ठरवलं, ज्याचा व्हिडिओ त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला आहे। महानगर गॅसकडून आलेला एका फ्रॉड कॉल त्याने रेकॉर्ड केला आणि त्याचा व्हिडिओ त्याने नेटकऱ्यांसोबत शेअर केलेला आहे। सिद्धार्थचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी आणि मराठी कला विश्वातील अनेक कलाकारांनी त्यावर प्रतिक्रियाचा वर्षाव सुद्धा केलेला आहे। महानगर गॅसकडून कॉल केल्याचं सांगत समोरच्या व्यक्तीने सिद्धार्थला व्हॉट्सअपवर काहीतरी मेसेज पाठवा असं सांगत होता, परंतु सिद्धार्थला सुरुवातीपासूनच फसवणुकीचा संशय आल्याने त्याने त्या व्यक्तीची फिरकी घेण्याचं ठरवलं। फोन स्पीकरवर ठेवत त्याने हे संभाषण रेकॉर्ड केले। सुरुवातीला सिद्धार्थ त्या व्यक्तीला मराठीत बोलायला सांगतो, परंतु जेव्हा ती व्यक्ती आमच्याकडे इथे कोणीच मराठी बोलत नाही असं सांगतो। महानगर गॅस महाराष्ट्राचा गॅस आहे, इथे मराठी बोलण्याची परवानगी नाही का? तुम्ही एक काम करा, मी मराठीत जे बोलतो ते म्हणून दाखवा, मग मी तुम्हाला लगेच मेसेज करतो। यानंतर सिद्धार्थ चक्क त्या व्यक्तीला क्रांतिज्योती विद्यालय या त्यांच्या चित्रपटातील स्वर्गात आकाशगंगा आहे या गाण्याच्या ओळी म्हणून दाखवायला आणि त्याला बोलायला सांगतो। या दोघांचा संवाद तुम्हाला पोट धरून हसायला भाग पाडेल। कुठलीही सरकारी संस्था तुम्हाला व्हॉट्सअपवर चॅट करायला सांगत नाही। खूप लोक याला बळी पडतात। सर्वांनी काळजी घ्या आणि त्यांची मजा घ्या असं कॅप्शन लिहित सिद्धार्थने हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। त्यावर मुक्ता बर्वे, वैदेही परशुरामेश, पूर्वा जोशी, जितेंद्र जोशी, साधना साठे, स्मृती केळकर, रुचिता देशमुख यासारख्या कलाकारांनी कमेंट करत खूप मजा घेतलेली आहे।